महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. महाविकास आघाडीने महायुतीला धडा शिकवण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यातील महायुतीचे सरकार पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या न्यूज चॅनलने केलेल्या ओपिनियन पोलचे निकाल अखेर जाहीर करण्यात आले आहेत. आता या ओपिनियन पोलमधून काय निकाल समोर आले आहेत त्याची माहिती आपण पुढे घेणार आहोतच. पण त्यापूर्वी तुम्ही उद्धव साहेबांचे समर्थक असाल तर आत्ताच या पेजला फॉलो करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ओपिनियन पोलच्या निकालानुसार महायुती सरकार जाताना दिसून येत आहे, तर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना दिसून येत आहे. या पोलनुसार महाविकास आघाडीला 182 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर महायुतीला 99 जागा मिळण्याची शक्यता आहे. 7 जागांवर अपक्ष उमेदवार निवडून येतील असाही अंदाज या ओपिनियन पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा कुठल्या पक्षाला व मुख्यमंत्री म्हणून जनतेची सर्वाधिक पसंती कोणाला आहे याची माहिती आता आपण घेऊया. या ओपिनियन पोलनुसार महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागांवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना विजयी होण्याची शक्यता आहे, तर सर्वात कमी जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 92 जागा, काँग्रेस पक्षाला 50 जागा, तर शरद पवार गटाला 40 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीचा विचार करायचा झाल्यास भारतीय जनता पक्षाला 45 जागा, अजित पवार गटाला 30 जागा, तर शिंदे गटाला केवळ 24 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2024 मध्ये जनतेला मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायचे आहे असा प्रश्न विचारला असता जनतेची सर्वाधिक पसंती उद्धव ठाकरे यांना मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांना 34%, देवेंद्र फडणवीस यांना 16%, सुप्रिया सुळे यांना 11% व एकनाथ शिंदे यांना 6% मतं मिळाली आहेत. या ओपिनियन पोलच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्यात सरकार स्थापन करणार असं स्पष्टपणे दिसून येत आहे. तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं चित्र स्पष्ट होत आहे. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाचं सरकार स्थापन होईल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.